कंटिन्यू. येस. शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सोनुर्ली तसेच युवा पुरोगामी विचार मंच घाटंजी द्वारा आयोजित अखिल भारतीय काव्य संमेलन 2024 यामध्ये सर्व हार्दिक स्वागत. मी अमन या ठिकाणी 44 नंबर 52 नंबर 71 नंबर. सर मी जॉईन झालोय सर. हॅलो. आपण सुरुवात मोरे सर, आपण सुरुवात करावी. बरोबर, आपण सुरुवात करा सर. ओके ओके सर. उपस्थित सर्व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी कवयित्री यांना अगोदर नमस्कार करतो. अखिल भारतीय ऑनलाईन या काव्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय भारत येडे सर, या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय संतोष कानगुलकर सर आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे आयोजक मनोज गाडे सर आणि भावी भगत सर, सर्वप्रथम मी आपले आभार मानतो. आणि यानंतर माझी कवितेचं शीर्षक आहे परतून मागे पाहताना. ही कविता आपल्या समोर सादर करतो. संघर्षाचा काळ होता, दुःखालाही आपले म्हटले, वादळे पेलून घेताना येऊन कसा पोहोचलो परतून मागे पाहताना. वात्सल्य पारखी झाली, तुटले बंदर, उंच शिखराकडे जाताना डोळ्यामध्ये अश्रू तरळली परतून मागे पाहताना. गाण्याची ध्यास धरली, माझे झाले गाणे, नीरस सुरांनी गाताना लईची पट्टी जुळली परतून मागे पाहताना. सूर्याने पाळत ठेवली माझ्या सावली भोवती, मने मारून घेताना इच्छाही राहून गेल्यात परतून मागे पाहताना. काळाने झडप मारली, वर्ष उलटून गेलीत, एकाकी मात्र होताना, किती उन्हाळे माथ्यावरती परतून मागे पाहताना. अंतस्थ हुंकार दाटतो, तडफड नुसती मनाची, हतबल सारे होताना, कोरडा अवसान संगती परतून मागे पाहताना. आपले सोडून गेलेत, राहून जाते बरेच काही, पुढे पुढे जाताना झाड एकटे उभे दिसते परतून मागे पाहताना. धन्यवाद सर. आपण सर्वांनी माझी कविता ऐकून घेतली त्याबद्दल आपले सर्वांचे आभार. धन्यवाद. हॅलो. धन्यवाद मोरे. आपण सादरीकरण केलं. कृपया इतर टाईप सुरू नाही, चॅट बॉक्स मध्ये क्रमांक टाकावा. आपण त्या क्रमांकानुसार आपण क्रमांक घेत आहोत, त्यामुळे कोणीही मध्ये मध्ये माईक बोलू नये. हॅलो. 44 नंबर उपस्थित आहे का? 52. हा, माझा व्हिडिओ सुरू नाही होत आहे, मी कविता सादर करू शकतो ना? हा, सुरू करा. आपला नंबर 44 अविनाश खरे, पुणे. सुरुवात करावी. हा, धन्यवाद सर. माझ्या कवितेचं शीर्षक आहे आम्ही मराठी लय भारी. आमचा श्वास मराठी, आमचा बाण आपण मराठी, आमचा शोभही मराठी, आमचा लोभही मराठी. अवकाळी बरसत आमचं नभही मराठी, आमचं शेजार मराठी, आमचं पैदारही मराठी, आमचं पदर मराठी, आमची माय पण मराठी. सॉरी थँक्यूला हसते माझी बायको पण मराठी, आमची पहाट मराठी, आमचं सकाळ पण मराठी, आमचं आहेर मराठी, आमचं माहेर पण मराठी. घरी दारी उंबराच्या आत बाहेर आमचं लय भारी मराठी. अंगणात खेळे लेक आमची मराठी, तिची टिकली मराठी, आमची चपाती भाकरी मराठी, आमची चाकरी पण मराठी, आमची नाटकं मराठी, आमचे चित्रपट लय भारी पण मराठी, आमची होळी मराठी, आमची टाळी पण मराठी, आमची कौलार मराठी, आमचं डोलार पण मराठी, आमची बोली मराठी, आमची भाषा पण मराठी, आमची लावणी मराठी, आमचं झी TV पण मराठी, आमचे वारकरी मराठी, आमचे अभंग भजन पण मराठी, आमची भुपाळी मराठी, आमची अंगाई पण मराठी, आमच्या संत रामदासाचे श्लोक मराठी, आमच्या ज्ञानेशाची ओवी पण मराठी, आमच्या तुकोबाचे भजन मराठी, आमच्या नामदेवाचे कीर्तन पण मराठी, मानवी हुंकार जिवंत ठेवण्याचे साहित्य मराठी, आमच्या रक्तात मराठी, आमच्या आत्म्यात मराठी,
आमचा धर्म ग्रंथ पंथ जात जाणीतो ते आम्ही मराठी. झालो खरेच धन्य आम्ही लय भारी मराठी. आमच्या मराठी मातेचा टिळा लावला लाटा असं आम्ही नाचू मराठीचे रंगी विकास व्हायला होऊ लगी. टिकेल भाषा माझी मराठी नका पडू तुम्ही काळजीत. तिला पूजतोय अवी काळजाच्या पालखीत. तिला पूजतोय अवी काळजाच्या पालखीत. धन्यवाद सर. धन्यवाद सर. यानंतर 52 क्रमांक उपस्थित असतील तात्काळ सुरुवात करावी. अरुण चोपडा जळगाव इथून. त्यानंतर 71 नंबर. नमस्कार सर. सुरुवात करावी. मी सुजाता काळे, सुजाता आगवण काळे, नागपूर. सर्वांना नमस्कार. माझा नंबर 71 आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे सैनिका नमन तुला. ही कविता मी माझ्या देशाच्या सैनिकांना समर्पित केली आहे. हे सैनिका नमन तुला रे, हे सैनिका नमन तुला रे, रक्षण करिसी देशाचे, लढता लढता शत्रू संगे अर्पण करिसी प्राणांचे. हे सैनिका नमन तुला रे. थंडी वारा पाऊस सारे झेलिसी तू अंगावर, थंडी वारा पाऊस सारे झेलिसी तू अंगावर, तरी अटळ अविचल उभा तू शस्त्र घेऊन सीमेवर, तरी अटळ अविचल उभा तू शस्त्र घेऊन सीमेवर. शूरवीर तू अससी आमुचा, शूरवीर तू अससी आमुचा, आशिष तुझ आम्हा सर्वांचे, लढता लढता शत्रू संगे अर्पण करिसी प्राणांचे. तू अससी देशाची शान, तू अससी देशाची शान, आम्हा असे तुझा अभिमान. विविध धर्म अन अनेक भाषा तरी एक हा हिंदुस्तान, विविध धर्म अन अनेक भाषा तरी एक हा हिंदुस्तान. लाज राखण्या भारत माची, लाज राखण्या भारत माची, झेलिसी वार शस्त्रांचे, लढता लढता शत्रू संगे अर्पण करिसी प्राणांचे. हे सैनिका नमन तुला रे, रक्षण करिसी देशाचे, लढता लढता शत्रू संगे अर्पण करिसी प्राणांचे, लढता लढता शत्रू संगे अर्पण करिसी प्राणांचे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. मला या काव्य संमेलनात सहभागी करून घेतल्याबद्दल आयोजकांची मी आभारी आहे. धन्यवाद मॅडम. आपण छान कविता या ठिकाणी सादर केली. यानंतर 71 नंबर झालेला आहे. 49 नंबर, 49 नंबर, 69 नंबर आहेत का उपस्थित? 49 नंबर आहे. 49 नंबर आहे. 49 नंबर. सुरुवात करावी. नमस्कार, माझा नंबर 49 आहे आणि मी मी कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे एक जगण्याची संधी दे. ए आई, ऐकतेस ना तू माझा आवाज? तू ओळखून घे, मी तुझाच अंश आहे. तू आणि बाबा समजून घे. जगायचं आहे ग मला, जगण्याची एक संधी दे. बाहेरच्या जगात येऊन मोकळा श्वास घेण्याची परवानगी दे. तू रदबदली कर ना ग माझी बाबांकडे, समजावून सांग. मला जन्म देऊन मोठं करण्याची हवं तर तू भीक माग. एवढा संघर्ष मला तुम्ही बाहेर येण्यासाठी करायला लावता आहात. देव सारं काही पाहत आहे हे कदाचित विसरत आहात. सांग ना तू त्यांना, मी कधीच कुठेच कशात कमी पडणार नाही. वंशाला दिवा हवा होता असं बोलायची गरज कोणाला वाटणार नाही. मुलासारखी जबाबदारी घेईन, मुलीची उणीव तुम्हाला भासू देणार नाही. आपल्या मुलींसारखी मुळू खरंच मी कधी रडणार नाही. तूच सांग बरं आता मला, कुठे राहिलात बरं मुली मागे तरी? घर ते चंद्र सगळीकडेच वरचढ, नुसत्या बसत नाहीत आता त्या घरी. अगं गेला तो जमाना जेव्हा मुली चूल आणि मूल करत होत्या. आता नवीन जगाचा जमाना आहे.
इथे आहेत मुलींच्या प्रगतीच्या गाथा. बाबांना म्हणाव नशीबवान आहात, मुलगी घरी जन्म घेते. मुलगी घरासाठी प्रेमाचा सागर परमेश्वराकडूनच घेऊन येते. आई काय ग एवढा वंशाच्या दिवाचा मोह तुम्हाला, परमेश्वराने दिला आहे जगण्याचा हक्क मला, तो हिरावून घेता कशाला. बघ आई, निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे, मी फक्त वाट पाहते. आणि खरं सांग, उजेडाला दिवाच कशाला हवा आहे, समयी सुद्धा तेवत राहते. माझं सारं काही सांगून झालं, सांगण्याजोगं आता काही उरलं नाही. एक जगण्याची संधी द्या, बाकी आयुष्यभर मी काही मागणार नाही. थँक्यू. धन्यवाद. आपण या ठिकाणी कविता उत्तम प्रकारे सादर केली. राजश्री मॅडम, आपण कवितेला सुरुवात करावी. सर 69 अनाऊन्स केला होता. प्रतिभा शेवाळे. हा, आपण सुरुवात करावी. 69. प्रतिभा शेवाळे. नमस्कार, माझं नाव हो. प्रतिभा शेवाळे. माझा नंबर आहे 69. मी आज हिंदी मधून कविता सादर करणार आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे धरती. कविता अशा प्रकारे आहे. मैं धरती जीवनदायिनी, मैं धरती जीवनदायिनी, मेरे ही आंचल तले संसार ने रची कहानी. लेकिन आज बयां करना चाहूं मैं अपनी कहानी. दुख, दर्द, पीड़ा से भरी मेरी अपनी कहानी, मेरी ही जुबानी. खामोशी से बहती नदियां ये मेरी, खामोशी से बहती नदियां ये मेरी, सहमती कराहती देखो ये प्रदूषण से भरी. प्राकृतिक सुंदरता का थी ये दिव्य स्वरूप, प्राकृतिक सुंदरता का थी ये दिव्य स्वरूप, खो दिया इन्होंने आज अपना रंग रूप. गंगा यमुना गोदावरी कोई न बच पाया, गंगा यमुना गोदावरी कोई न बच पाया, हाय मनुष्य कैसा आतंक तूने ये ढाया. वीरान मेरे वन पड़े हैं, वीरान मेरे वन पड़े हैं, पेड़ पौधे सब नष्ट हो चले हैं. वर्षा अन्न की हो रही कमी, धरती बंजर देखो होती ये चली. अरे मानव, अरे मानव कब तक वृक्ष काटोगे, जीते जी तुम तो मर जाओगे. सन्नाटा आज ये इतना छाया, सन्नाटा आज ये इतना छाया, सचमुच मानव अजब तेरी माया. इतराना छोड़ अपनी बुद्धि पर, इतराना छोड़ अपनी बुद्धि पर, प्रकृति का कहर करेगा वार अब तुम पर. यूं धरती को दूषित करते जाओगे, यूं धरती को दूषित करते जाओगे, धन धान्य हरियाली कहाँ से पाओगे. शुद्ध जल और वायु को तरसोगे, पैरों पर स्वयं अपने कुल्हाड़ी मारोगे. धरती पर करके भला न्याय कहाँ से पाओगे, अन्याय धरती पर करके भला न्याय कहाँ से पाओगे. कभी बाढ़ तो कभी सूखे की चपेट में तुम स्वयं ही आ जाओगे. जागो मानव अब तुम जागो, जागो मानव अब तुम जागो, नहीं तो आगे बहुत पछताओगे. रोटी कपड़े और मकान की समस्या से फिर पार कभी न पाओगे, फिर पार कभी न पाओगे. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद मॅडम. खूप खूप आपलं अभिनंदन. यानंतर 71 नंबर, 71 नंबर, नंतर 62, नंतर 51. 71 नंबर, 62 नंबर, 62 नंबर आहेत का? 51 नंबर. हॅलो, नमस्कार सर. हॅलो, सर, एक तर नंबर नाही घेतला. 55 रश्मी धर्माधिकारी यवतमाळ. हा कंटिन्यू करा. कंटिन्यू करा. हा कंटिन्यू करा. रश्मी धर्माधिकारी. ओके सर, धन्यवाद. माझ्या कवितेचं शीर्षक आहे कलंक स्त्री भ्रूणाते. जाते सुदूर मी गे, सोडून कुसमाते. हे काय केलं रे तू? जाते सुदूर मी गे, सोडून कुसमाते, पाठी सदैव माझ्या परिठेव हात माय. अति कोवळी कळी मी तुझीच प्रतिकृतीना, उजळीन वंश दोन्ही जळुनी स्वये परिता. मज खुडून या कसली ना खंत तसी वाटे, पाठी सदैव माझ्या परिठेव हात माय.
अति कोवळी कळी गुंगीत तू गे माये, किती शांत शांत निजसी, मज मात्र कष्ट होती, खरडूनी काढता ती. उकिरड्यावरील कोणी खातील ना गे माये, पाठी सदैव माझ्या परिठेव हात माये. आई तुझ्या कुशीत मी उब छान वाटे, कर चिमुकले ही असते, तुझ सोडिलेची नसते. जरी मजसी तू अभेरी, मज तू हवीस वाटे, पाठी सदैव माझ्या परिठेव हात माय. हे दैव माझे भाळी, कशी व्यर्थ आहुती, नच दोष हा कुणाचा, विज्ञान साथ देई. येते कशी म्हणू मी, कलंक स्त्री भ्रूणाते, पाठी सदैव माझ्या परिठेव हात माय. तुमच्या सवे दिदीही सर्वदा सुखात नांदो, दादास जन्म देण्या सौभाग्य तुझसी लाभो. आई तुझ्याच साठी ही स्त्रीच प्राण तिते, पाठी सदैव माझ्या परिठेव हात माय, परिठेव हात माय. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, आपण या ठिकाणी सादरीकरण केलं. धन्यवाद. त्यानंतर 52 नंबर 40 41 51. 40 41 51 52. हा 38 आहे. हा सुरुवात करावी सर. सर 38 नंबर. आपलं नाव बालाजी भंडारे. हा आपण सुरुवात करावी सर. सर डॉक्टर बालाजी भंडारे सर लातूर इथून जॉईन झालेले आहेत. आपण सुरुवात करावी. येस, धन्यवाद सर. कवितेचं शीर्षक आहे कविता म्हणजे काय असते. सर आवाज येतोय? हा आवाज येतोय सर, कंटिन्यू. कवितेचं शीर्षक आहे कविता म्हणजे काय असते. कवितेविषयीचे निर्माण झालेले प्रश्न मला जाणवलं ते लिहिलं. कविता म्हणजे काय असते, कविता म्हणजे काय नसते. कविता असते समुद्राचा सहवास, कविता असते समुद्राचा सहवास, कविता असते निर्माल्याचा भास, कविता असते वाकडे पाऊल, शब्दांची झालर श्वासाची चाहूल. कविता असते वाकडे पाऊल, शब्दांची झालर श्वासाची चाहूल. कविताच कधी कधी गावाकडे जाते, उघडा संसार डोळा भरून पाहते. कळते काही, कविताच त्याची देते ग्वाही. गळते छप्पर सांगते काही, कविताच त्याची देते ग्वाही. कविताच असते दुःखाचा नारा, कविताच बनते बेभान वारा. कविता असते भोंगावणार वादळ, माणसांच्या नि काळाच्या डोळ्यातलं काजळ. कविताच असते पाऊस पाणी, पदरात दाणे ओठात गाणी. कविताच असते पाऊस पाणी, पदरात दाणे ओठात गाणी. कविताच सखीची सखी असते, तिचे गुज कानात सांगते. कविताच असते सर्वांचे मन, दृष्टीचे सौंदर्य सृष्टीचे तन. कविताच असते सर्वांचे मन, दृष्टीचे सौंदर्य सृष्टीचे तन. कविताच जीवन जगून जाते, कविताच मरण भोगून जाते. कविताच घालते जीवनाला साध, मृत्यूनंतरही पेरत जाते पडसाद. शेवटी प्रश्न उरतो कविता म्हणजे काय असते, कविता म्हणजे काय नसते. कविता माझी नसते, कविता तुझी नसते. कविता ज्याला आपली वाटते, कविता फक्त त्याचीच असते, कविता फक्त त्याचीच असते. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आपलं सादरीकरण या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे केलं. यानंतर हजर आहे. हॅलो, हा सुरुवात करावी. आपला नंबर सांगा, आपलं नाव सांगा आणि सुरुवात करा. हा सर आवाज येतोय? हा आवाज येतोय. 51 नंबर आवाज येतोय सर? हा क्रमांक 51. नमस्कार, मी क्रमांक 51 आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे जिंदगी. आयुष्य थकलेल्या स्त्रीची
राम राम की बाबा रे श्रीनिवास हॅलो आवाज येत नाही. हॅलो मॅडम, आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही. सहज येत नाही का? हा मॅम आवाज येत नाहीये. आवाज एकदम slow नेटवर्क येतो. प्रॉब्लेम नंतर. सर आवाज सर मॅडम मी ना बहुतेक म्यूट केलं. पुन्हा मॅडम तुम्ही थोड्या वेळाने पुन्हा कविता सादर नाही करा. नाही तुमचा माझं आवाज चालू काही आहे, येत नाही. अनम्यूट आहे. आवाज येत आपला नव्हता आवाज तुमचा. येत ठीक नाहीये. आहे सर, मी करते. हो. हा, यानंतर नंबर हा ठीक आहे सर. सर मी 41 नाही का? हॅलो नमस्कार 41 नंबर आहेत का? सर 46 नंबर कुठे हो गेला? सर मी 41 आहे, 41 आहे. हा, पण आता 41 नंबर यांचं हो पहिल्यांदा गया. घ्या, नंतर 46 नंबर घ्या. हॅलो, हा. पहिल्यांदा नाही 41, का? त्यानंतर 46 नंबर. ओके सर, हा, ओके सर, 41 चालेल नंबर सुरुवात चालेल. करा. एक शीतल मिनिट सर, जगताप. चालू आहे. हा हा सर, मी शीतल जगताप आहे. सर माझा आवाज येतोय का क्लिअर? हा, आपला आवाज येतोय. थँक्यू सर, मला सादरीकरण दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझं कविता अशी आहे, आता वास्तववादी आहे. एका म्हणजे माणसावरती लिहिली आहे, म्हणजे नवऱ्यावरती कविता लिहिली. मनाची अस्वस्थता कशी होते जेव्हा एखाद्या मुलीवरती तो प्रेम करतो बायको असतानाही, अशी कविता आहे माझी. तर ते मला तुम्ही सादर करायला दिलं त्याबद्दल धन्यवाद. तर माझ्या कवितेचं टायटल आहे अप्सरा माझी. तिजिया मागे असे गेलोच नसतो मी, तिजिया मागे असे गेलोच नसतो मी. अप्सरा माझी हे मी जाणच नसतो मी. क्षितिजा पुढे चंद्र तू चांदणी वाटावे, तिच्या पुढे ती चंद्र तू चांदणी वाटावे. तिजिया पुढे सुंदर मन तुझेच असावे. कशी इली तरी अप्सरा माझीच तू. हे गेलो असलो विषय भटकून तिकडे, गेलो असलो विषय भटकून तिकडे, तरी तुझा साखरे परत आता करावे लागेल कारण रेंज गेलेली मध्ये. हॅलो. हा, मी अर्ध्यातून पुन्हा चालू करतेय. हा, सुरुवात क्षितिजा करा. पुढे ती चंद्र तू चांदणी वाटावे. क्षितिजा पुढे, हा सर बोला ना. नाही चालू द्या कंटिन्यू कंटिन्यू. हा हा, क्षितिजा पुढे ती चंद्र तू चांदणी वाटावे. तिजिया पुढे सुंदर म्हणून तुझे असावे. कशीही असली तरी अप्सरा माझीच तू, कशीही असली तरी अप्सरा माझीच तू. हे मजला इतक्या का उशिरा कळावे. गेलो असलो विषय भटकून तिकडे जरी, गेलो असलो विषय भटकून तिकडे जरी, तुझा साखरेचा गोडवा सोडत नाही तरी. एकदा मला तुझी खूपच आठवण आली, एकदा मला तुझी खूपच आठवण आली. व्याकुळ मी अश्रुधारेत नयनी तूच दिसली, नयनी तूच दिसली. आशा
आरशाचा आरसा नाही मी दिला तुला कधी, आरशाचा आरसा नाही मी दिला कधीही, अशा माझ्या प्रेमाला कशी व्याख्या नाही, तू माझी अप्सरा. झालं सर, थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद. यानंतर 46 नंबर, त्यानंतर 20 नंबर. आता 46 नंबर यांनी सुरुवात करावी. निरंजन मेश्राम, यवतमाळ. 46 नंबर निरंजन मेश्राम, यवतमाळ. तात्काळ सुरुवात करावी. 20 नंबर यांनी करीत राहावं. हॅलो, माझ्या कवितेचं नाव आहे आवाज सर. येतोय? म्हणून तर करायची इच्छा नाही शेती, हे मी कविता सादर करत आहे सर. करून राहिले रोज रोज जीवाची माते, म्हणून तर करायची इच्छा नाही शेती. करून राहिले रोज रोज जीवाची माते, म्हणून तर करायची इच्छा नाही शेती. पेण्यासारखी स्थिती होती पीक जवा हातात, तवाच पाऊस पडला अति जोरा जोरात. धडधड उडाले लागली माई छाती, म्हणून तर करायची इच्छा नाही शेती. म्हणून तर करायची इच्छा नाही शेती. होऊन कर्ज बाजारी करत होतो शेती, फिरत गेली त्याच वेळी नियतीची मती, फिरत गेली त्याच वेळी नियतीची मती. पडत होता पाऊस लई लई अति, पडत होता पाऊस लई लई अति, म्हणून तर करायची इच्छा नाही शेती. म्हणून तर करायची इच्छा नाही शेती. पेरलेलं बियाणं उगवलंच नव्हतं, उगवलं थोडं पार्थ तेही राहिलं नव्हतं. फाशी घेऊन मरावस वाटलं, फाशी घेऊन मरावस वाटलं झालं जवा अति, म्हणून तर करायची इच्छा नाही शेती. म्हणून तर करायची इच्छा नाही शेती. पीक काढायच्या आधीच आला सावकार खरी, घेऊन जाई म्हणे दादा खयातल्या तुरी. पीक काढायच्या आधीच आला सावकार खरी, घेऊन जाईन म्हणे दादा खयातल्या तुरी. आलंच नाही पीक अनेक वेळा माया हाते, आलंच नाही पीक अनेक वेळा माया हाते, म्हणून तर करायची इच्छा नाही शेती. म्हणून तर करायची इच्छा नाही शेती. उरलं थोडं पार तर आणायचो बंडीत भरून, उरलं थोडं पार तर आणायचो बंडीत भरून. तवास मालाचे भाव जात असे पडून, तवास मालाचे भाव जात असे पडून. शेती व्यवसाय नाही परवडण्यासारखी स्थिती, शेती व्यवसाय नाही परवडण्यासारखी स्थिती, म्हणून तर करायची इच्छा नाही शेती. म्हणून तर करायची इच्छा नाही शेती. सरकार बी शेतकऱ्याची चेष्टा करत गेलं, तोंड बंद ठेवासाठी तुकडे टाकत गेलं. सरकार बी शेतकऱ्याची चेष्टा करत गेलं, तोंड बंद ठेवासाठी तुकडे टाकत गेलं. नाही उरली कोणासही शेतकऱ्याची भीती, नाही उरली कोणासही शेतकऱ्याची भीती, म्हणून तर करायची इच्छा नाही शेती. म्हणून तर करायची इच्छा नाही शेती. धन्यवाद सर. मी निरंजन मेश्राम, पिंपळगाव, यवतमाळ. वा, खूप सुंदर, खूप धन्यवाद. सुंदर. आपण वास्तविकतेचं वर्णन आपल्या कवितेतून हुबेहूब केलेलं आहे. त्याबद्दल धन्यवाद. आपले धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी नमस्कार. आपली meeting, सर मी 62 नमस्कार नंबर सर. आहे. बंद होऊ शकते. परत हॅलो. आपल्याला या ठिकाणी लिंकला जॉईन व्हायचं आहे. सर मी 20 अं, नंबर 20 राजेश. आपण तात्काळ मी सुरुवात 23 करावी. नंबर. 20 नंबर सर यांनी माझा तात्काळ 62 सुरुवात नंबर करावी. आहे. त्यानंतर 23 नंबर आणि 62 नंबर यांनी तयार राहावे. बर 20 नंबर यांनी तात्काळ सुरुवात करावी. प्रथम सर्वांना नमस्कार. मी राजश्री महापुरे, पिंपरी, पुणे. सर आजच्या समाजातील प्रत्येक घरातील बिकट प्रश्न म्हणजे ठरवून केलेले लग्न.
अर्थात अरेंज मॅरेज, आणि उपवर मुलांच्या मुलीबाबतच्या असणाऱ्या अनेक अपेक्षा. हाच विषय मी माझ्या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे, सर्वांना विचार करायला लावणारा. तर माझ्या कवितेचं नाव आहे यंदा कर्तव्य आहे. तर एका मुलाच्या काय अपेक्षा आहेत तर आपण या कवितेतून बघणार आहोत. यंदा कर्तव्य आहे, खरंच यंदा कर्तव्य आहे. अहो लग्नासाठी मुलगी हवी आहे. मी उच्च शिक्षित, गोरापान, मुलगी पण हवी तशीच छान. सुचवाल का स्थळ माझ्यासाठी? यंदा कर्तव्य आहे हो मला. फार काही अपेक्षा नाही हो माझी, पण दिसायला मात्र बरी असावी. बरी म्हणजे बरी, रंगाने गोरी, नाकी डोळी नीट असावी, चष्म्याची अडचण तर मुळीच नसावी. फार काही अपेक्षा नाही हो माझी, पण शिकलेली मात्र असावी. आजच्या जमान्यात वावरणारी असावी, आणि हो चांगल्या पगाराची नोकरी असावी. फार काही अपेक्षा नाही हो माझी, पण माझ्या आईसारखी सुगरण असावी. सुगरण बर का, आणि घरकामाची आवड असावी. फार काही अपेक्षा नाही हो माझी, पण आई वडिलांची सेवा करणारी असावी. सर्वांना समजून घेणारी, आणि हो नवऱ्याची मर्जी राखणारी असावी. फार काही अपेक्षा नाही हो माझी, पण एकुलती एक असेल तर फारच उत्तम. मानपानही मिळेल भारी भक्कम. फार काही अपेक्षा नाही हो माझी, पण आता वयाची 40 आली, डोक्यावरची केस तुटली. सुचवाल का स्थळ माझ्यासाठी? फार काही अपेक्षा नाही हो माझी, आता फक्त लग्नासाठी मुलगी हवी. आता फक्त लग्नासाठी मुलगी हवी. यंदा कर्तव्य आहे. थँक्यू सर, धन्यवाद. धन्यवाद. यानंतर 62 नंबर. हा नमस्कार सर. कृपया 62 नमस्कार नंबर. सर. आपलं हा नाव मी सांगा आणि 62 सुरुवात नंबर. करा. मी संजना होनखंडे. माझ्या कवितेचं नाव आहे सारेच विलक्षण. आवाज येतो का सर? हा आवाज येतोय. सारेच विलक्षण विलक्षण सारे, नभात व्हिडिओ सुरू उगवले करावा. चमचम तारे. सारेच विलक्षण विलक्षण सारे, नभात उगवले चमचम तारे. फुलबागेचे मंडलवरी, काजवेही चमचम करी. फुलबागेचे मंडलवरी, काजवेही चमचम करी. मन विहार करू लागले आकाशी, तर्क लावू लागले कल्पनेशी. मन विहार करू लागले आकाशी, तर्क लावू लागले कल्पनेशी. जैसा कृष्णा काठी कुंडल माधव, जैसा कृष्णा काठी कुंडल माधव, तैसा नभात दिसती चांदव, तैसा नभात दिसती चांदव. प्रेम भावे जीव जगी या अंबरा, प्रेम भावे जीव जगी या अंबरा. नटली सजली वाटे जणू झुंबरा, नटली सजली वाटे जणू झुंबरा. इथे नाही कळले चल मागे, इथे कळले तुला तर चल मग पुढे. ऐसे वाटे जणू शाळा भरली आसमानी, छात्रगण जणू चांदण्या गुरुवर शोभे चांदवा. छात्रगण जणू चांदण्या गुरुवर शोभे चांदवा. सारेच विलक्षण विलक्षण सारे, नभात उगवले